सोलापूर येथे 2 वकिलांवर जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। पत्रकार किंवा वकील हे खऱ्या अर्थानं समाज माध्यमांचे एक मोठे महत्त्वपूर्ण योगदान देणारे योद्धे असून वकिलांवर यापूर्वी सुद्धा अनेक ठिकाणी हल्ले झालेले आहेत आणि आता सुद्धा सोलापुरात हा जीवघेणा हल्ला झालाय। आणि या संदर्भात वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट बाबासाहेब जाधव याचबरोबर उपाध्यक्ष अॅडव्होकेट रियाज शेख हे आता ऍक्शन मोडवर आलेत। थेट ते निवेदन घेऊन पोलीस उपायुक्तांकडे पोहोचले असून मारेकऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीची सखोल चौकशी करून बेसमरी देण्याची महत्त्वपूर्ण मागणी या दरम्यान त्यांनी केली आहे। सोलापूर येथे 2 वकिलांवर जीवघेणा हल्ला। वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट बाबासाहेब जाधव व उपाध्यक्ष अॅडव्होकेट रियाज शेख ऍक्शन मोडवर। तीव्र निषेध करत थेट पोलीस उपायुक्तांकडे केली तक्रार। मारेकऱ्यांनी दिलेल्या काउंटर फिर्यादीची सखोल चौकशी करून बेसमरी करण्याची केली मागणी। सोलापूर शहरातील हद्दवाड भागातील भोलाभाई चौक येथे अॅडव्होकेट महबूब कोथिंबिरे आणि त्यांचा मुलगा अॅडव्होकेट अदमान कोथिंबिरे हे दोघे कामानिमित्त जात असताना अचानकपणे काही इसमांनी लाठीकाठीसह हत्याराने हल्ला चढवून जखमी केले। या घटनेची फिर्याद पोलिसात दाखल करण्यात आली आहे। पोलीस तपास सुरू आहे। दरम्यान या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी याची माहिती घेऊन जखमी वकिलांना दिलासा दिला। शिवाय वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडे या घटनेचे गांभीर्य पटवून देऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे अस्मिता विजन न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीला सांगितले आहे। दरम्यान वकिलांवर असे हल्ले अनेक वेगवेगळ्या कारणांवरून सतत होताना दिसतात। यावर वकील संघ आणि पदाधिकारी नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे। कोथिंबिरे यांच्यावर दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास भोलाबाई चौक जोडभावी पेठ सोलापूर या ठिकाणी 3 इसमांनी पाठीमागून दुचाकीवरून येऊन त्यांना चेस करून त्यांना अडवले आणि त्यांना हत्याराने गंभीररित्या मारहाण करून जखमी केले। सदर घटना घडल्यानंतर महबूब कोथिंबिरे व अदनान कोथिंबिरे हे दोघेही वकील आहेत। ते त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन त्यांनी उपचार घेतला व त्यानंतर खाजगी इस्पितळामध्ये जाऊन त्यांनी उपचार घेतला। एकंदरीत घडलेल्या घटनेची फिर्याद महबूब कोथिंबिरे यांनी सोलापूर येथील जेल रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी दिल्याने आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। यांनी जेल रोड पोलीस स्टेशन येथे फिर्याद देत असल्याची व त्यांना मारहाण झाल्याची आरोपींना माहीत झाल्यानंतर आरोपींनी सुद्धा स्वतःहून मारहाण करून घेऊन त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला गेले व महबूब कोथिंबिरे व त्यांचा मुलगा अदनान कोथिंबिरे यांनी त्यांना चाकूने मारहाण केल्याचा बनाव करून जेल रोड पोलीस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध देखील उलट काउंटर फिर्याद दाखल केलेली होती। एकंदरीत या घडलेल्या घटनेच्या संदर्भात सोलापूर बार असोसिएशनने घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे। तसेच आज आम्ही सोलापूर येथील पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेब तसेच उपायुक्त विजय काबाडे साहेब यांना भेट घेऊन एकंदरीत वकिलांच्या विरुद्ध जे काउंटर गुन्हा दाखल केलेला आहे हा खोट्या स्वरूपाचा दाखल केलेला आहे। कारण जी काउंटर फिर्याद आरोपींनी वकिलांच्या विरुद्ध दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी आरोपींनी मारहाण केल्यानंतर ते तात्काळ जेल रोड पोलीस स्टेशनला गेले व तिथून सिव्हिल हॉस्पिटलला गेले असं त्यांनी सांगितलेले आहे। परंतु आरोपींनी मारहाण करता आल्याचा आणि त्यानंतर त्यांनी मारहाण केल्यानंतर एका मस्जिदमध्ये जाऊन त्या ठिकाणी नमाज पठण केल्याचा व त्यावेळेला कुठलेही त्यांना दुखापत नसल्याचा हा संपूर्ण पुरावा CCTVमध्ये कैद झालेला आहे आणि त्याचे चित्रण आणि त्याचे फुटेज आम्ही पोलिसांना दिलेले आहेत। त्याचे फोटोज देखील आम्ही दिलेले आहेत। एकंदरीत घडलेल्या घटनेवरून वकिलांच्या विरुद्ध त्यांना मारहाण करून त्यांच्याच विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रताप यातील आरोपींनी केलेला आहे। त्यामुळे जी फिर्याद वकिलांच्या विरुद्ध दाखल झालेली आहे ही खोटी आहे। त्यामुळे आरोपींच्या विरुद्ध कडक शासन व्हावं आणि त्यांच्या विरुद्ध कारवाई व्हावी। तसेच जी फिर्याद आरोपींनी वकिलांच्या विरुद्ध दाखल केलेली आहे त्याचं फायनल रिपोर्ट यामध्ये बेरमान न्यायालयामध्ये सादर करावा आणि येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये वकिलांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचे हल्ले होऊ नयेत याबद्दल देखील योग्य ते दिशानिर्देश द्यावे अशी विनंती आम्ही सोलापूरचे पोलीस आयुक्त साहेब तसेच उपायुक्त साहेब यांना केलेले आहे। त्या पद्धतीने त्यांनी आमचे निवेदन स्वीकारून आम्हाला नक्कीच तुमच्या या प्रकरणामध्ये आम्ही सखोल तपास करून सखोल चौकशी करून न्याय देऊ आणि कुठल्याही प्रकारचे चुकीचे दोषारोपपत्र किंवा चुकीची कारवाई तुमच्या विरुद्ध होणार नाही असे आश्वासन दिलेले आहे। त्यांच्यावर 3 आरोपींनी हल्ला केला आणि ते नमाज पढण्यासाठी गेले। परंतु ज्यावेळेस त्यांच्यावर हल्ला झाला ह्या दोघांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले
तिथं उपचार घेतले आणि तिथून त्यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. फिर्याद ज्यावेळेस 3 आरोपी विरुद्ध कोथिंबीर कुटुंबियांनी फिर्याद दिल्यानंतर त्यांना समजल्यानंतर त्यांनी पुन्हा सिव्हिलला जाऊन बनावट जे काय उपचार केल्याचं दाखवलं आणि ह्यांच्यावरच खोटी फिर्याद केली. आज आम्ही यांच्यातर्फे आयुक्त आणि उपायुक्तांना एक निवेदन दिलं की आमच्यावरच हल्ला केलेला आहे आणि आमच्यावर खोटी केस केलेला आहे, असे शहानिशा करून सविस्तर CCTVमध्ये सविस्तर शहानिशा करा. शहानिशा करूनच पुढील कारवाई करावी आणि आमच्याविरुद्ध जो खोटा गुन्हा दाखल केला आहे तो गुन्हा रद्द करण्यात यावा किंवा तो बेसंबरी करण्यात यावा असं आम्ही दोघांना निवेदन दिलेलं आहे. दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी मी माझे ऑफिसचे काम आटपून दुपारी 1 वाजल्या सुमारास नमाज पढण्यासाठी मी जात असताना गुलाबी चौक येथे मागून अब्दुल मोहित अब्दुल गफ्फार कांबळे, माज गोट्यालकर, सात दलाल हे तिघे माझ्या गाडीच्या आडवे आले आणि येऊन त्यांनी मला शिवीगाळ करून मला लोखंडी रॉडने माझ्यावर हल्ला केला. त्यानंतर मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेतला आणि पोलिसाकडे तक्रार दिली. त्यानंतर मला कळले की या लोकांनी स्वतःला मारून माझ्याविरुद्ध खोटी तक्रार दाखल केलेली आहे. परंतु सुदैवाने त्या ठिकाणी मस्जिदमध्ये आणि देवस्थानमध्ये या जे CCTV फुटेज होते त्या फुटेजमध्ये संबंधित संपूर्ण चित्र स्पष्ट दिसत आहे की आरोपी हे माझ्या पाठलाग करत आहेत आणि आम्हाला मारहाण करत आहेत. आणि त्यानंतर त्यांनी जे आहे मस्जिदमध्ये जाऊन हसत खेळत नमाज पढलेला आहे. त्यानंतर ते मस्जिदी बाहेर फिरत आहेत आणि त्यानंतर पुन्हा ते जाऊन माझ्याविरुद्ध पोलीस उपचार घेत आहेत आणि पोलीस तक्रार देत आहेत. हे स्पष्ट झालेलं आहे. सदरची बाब आम्ही आमच्या सोलापूर बारच्या अध्यक्ष पदाधिकाऱ्यांचा निरीक्षण आली. त्यांनी सर्व शहानिशा केली आणि मी वकील आणि माझा मुलगा वकील आणि बार सदस्य असल्याने त्यांनी मला न्याय देण्यासाठी आणि न्यायालयाचे सदस्य चौकशी करण्यासाठी आज पोलीस कमिशनर साहेब आणि उपायुक्त यांना निवेदन दिलेलं आहे. मी त्यांचा आभार व्यक्त करतो.